ती कधीही स्वतःला मोठं म्हणत नाही. पण वेळ आली की सगळं चित्र बदलून टाकते. लोकांना वाटतं ही शांत आहे, साधी आहे. पण या शांततेतून जन्म घेतात असे निर्णय, जे भवितव्याची दिशा बदलतात. तुम्ही जर समजत असाल की शक्ती म्हणजे फक्त आवाज आणि आक्रमकपणा, तर ही रास तुम्हाला पूर्णपणे वेगळं सत्य दाखवणार आहे. कारण इथे विजय हा गोंगाटातून नाही, तर संयम, अचूक बुद्धी आणि योग्य क्षणाची वाट पाहण्याच्या क्षमतेतून मिळते. पुढे जे आहे ते ऐकल्यावर तुम्हाला कळेल. खरी ताकद दिसत नाही, ती अनुभवावी लागते. बोलत नाही, पण घडवते इतिहास. कन्या राशीची खरी पॉवर काय आहे? कन्या राशीची शक्ती ही कधीही गोंगाटात दिसत नाही. ती शांततेत काम करते. ही रास स्वतःचा डंका वाजवत नाही. पण ज्या ठिकाणी इतर थांबतात, तिथे कन्या पुढे जाते. त्यांच्या विचारांची खोली इतकी असते, की ते निर्णय घेताना भावना नाही, तर सत्य, अनुभव आणि व्यवहार यांचा आधार घेतात. त्यामुळे त्यांचे निर्णय काळाच्या कसोटीवर ठरणारे टिकतात. कन्या राशीची खरी पॉवर म्हणजे सूक्ष्म निरीक्षण. जे इतरांना दिसत नाही, ते कन्येला स्पष्ट जाणवतं. माणसांचे शब्द नव्हे, तर त्यांचे वर्तन, परिस्थितीची दिशा आणि भविष्यातील परिणाम हे सगळं कन्या आधीच ओळखते. त्यामुळे संकट येण्याआधीच ती त्याची तयारी करून ठेवते आणि संकट आली तरी ती घाबरत नाही. ही रास स्वतःला झिजवून इतरांना घडवते. कन्या कधीही अर्धवट काम करत नाही. प्रत्येक गोष्ट परिपूर्ण व्हावी हीच तिची ओढ असते. त्यामुळे शिक्षण, व्यवस्थापन, सेवा, लेखन, संशोधन किंवा अध्यात्म अशा क्षेत्रात कन्या राशींचे लोक इतिहास घडवतात. पण नाव मोठ्याने जाहीर करत नाहीत. कन्या राशीची अजून एक मोठी ताकद म्हणजे संयम. अपमान, दुर्लक्ष किंवा अन्याय सहन करूनही ती लगेच प्रतिक्रिया देत नाही. कारण जेव्हा वेळ येते, तेव्हा तिचं शांत अस्तित्वच उत्तर ठरतं. तिचा विजय हा शब्दात नाही, तर परिणामात दिसतो. ही रास स्वतःशी प्रामाणिक असते. स्वतःच्या चुका मान्य करण्याची हिंमत कन्या राशीकडेच असते. म्हणून ती सतत स्वतःला सुधारत असते. हीच आत्मशुद्धी आणि आत्मविकासाची वृत्ती तिला इतरांपेक्षा वेगळं स्थान देते. कन्या राशींची खरी पॉवर म्हणजे शांत बुद्धी आणि अचूक कृती आणि न बोलता बदल घडवण्याची क्षमता. म्हणूनच इतिहासाच्या पानामध्ये ज्या यशकथा शांतपणे कोरल्या गेलेल्या दिसतात, त्यामागे अनेकदा कन्या राशींची अदृश्य पण प्रभावी शक्ती असते. कन्या राशींची खरी शक्ती ही बाहेरून दिसणाऱ्या आत्मविश्वासात नसून आतल्या शिस्तीत दडलेली असते. ही रास स्वतःला सिद्ध करण्यासाठी गर्दीत उभी राहत नाही, तर वेळ येईपर्यंत स्वतःला घडवत राहते. कन्या व्यक्ती प्रत्येक अनुभवातून काहीतरी शिकत असते आणि त्या शिकण्याचं रूपांतर ती आयुष्यात ठोस बदलांमध्ये करते. म्हणूनच तिची प्रगती अचानक वाटते, पण प्रत्यक्षात ती दीर्घकाळाच्या संयमाची फलश्रुती असते. कन्या राशींची विचारसरणी अतिशय स्वच्छ आणि स्पष्ट असते. गोंधळ, अफवा किंवा भावनिक दबाव यांचा तिच्यावर फारसा परिणाम होत नाही. ती प्रत्येक परिस्थितीतून अनेक कोणातून पाहते आणि मगच निष्कर्ष काढते. त्यामुळे चुकीच्या निर्णयात अडकण्याची शक्यता तिच्या बाबतीत कमी असते. हीच स्पष्टता तिला इतरांसाठी मार्गदर्शक बनवते.
जरी ती स्वतःला कधीच स्वतःचा गुरु मांडत नाही. कन्या राशीचा आणखी एक विशेष गुण म्हणजे तिची मौनातून व्यक्त होणारी ताकद. ती कमी बोलते, पण जे बोलते ते वजनदार असते. अनेक वेळा तिचं शांत राहणं लोकांना दुर्बलता वाटते, पण प्रत्यक्षात ते आत्मनिमंत्रणाचं चिन्ह असते. योग्य क्षणी दिलेला एक वाक्य किंवा केलेली एक कृती संपूर्ण परिस्थितीची दिशा बदलू शकते. ही क्षमता कन्या राशीकडे नैसर्गिकरित्या असते. ही रास नातेसंबंधामध्येही अतिशय जबाबदार असते. ती लोकांवर सहज विश्वास ठेवत नाही, पण एकदा विश्वास बसला की शेवटपर्यंत साथ देते. कन्या राशीची निष्ठा शब्दात नसून कृतीत असते. संकटात मागे हटणं तिच्या स्वभावातच नाही. त्यामुळे तिच्या जवळ असणाऱ्यांना नकळत सुरक्षिततेची भावना मिळते. कन्या राशीचं जीवन दर्शन हे दाखवण्यापेक्षा घडवण्यावर आधारित आहे. प्रसिद्धी, कौतुक किंवा टाळ्या यापेक्षा तिला स्वतःच्या अंतःकरणाची शांतता महत्त्वाची वाटते. म्हणूनच ती अनेकदा पडद्यामागे राहून मोठ्या बदलांची पायाभरणी करते. तिची खरी ओळख ही तिच्या सातत्यात, शिस्तीत आणि शांत पण अढळ आत्मविश्वासात दडलेली असते. कन्या राशीचा आत्मा हा नेहमी सुधारणा आणि शुद्धतेकडे झुकलेला असतो. ही रास ज्या गोष्टी स्वीकारते, त्यामध्ये ती अर्धवटपणा कधीच ठेवत नाही. स्वतःच्या विचारांपासून ते कृतीपर्यंत सगळीकडे एक अंतर्गत मापदंड असतो, ज्यामुळे ती स्वतःलाच कठोर प्रश्न विचारते. इतरांकडून अपेक्षा करण्याआधी ती स्वतःला तपासते आणि ही स्वानुभवाची सवय तिला दीर्घकाळ टिकणाऱ्या यशाकडे घेऊन जाते. कन्या राशीची मानसिक ताकद अतिशय खोल असते. संकटाच्या काळात घाबरून निर्णय घेण्याऐवजी ती शांतपणे परिस्थितीचा अभ्यास करते. इतर जिथे भावनिक प्रतिक्रिया देतात, तिथे कन्या समस्येची मुळे शोधते. त्यामुळे तिचे उपाय तात्पुरते नसून कायमस्वरूपी ठरतात. ही क्षमता केवळ स्वतःसाठीच नव्हे, तर इतरांसाठीही आधारस्तंभ बनवते. ही रास स्वतःच्या वेदना फारसं व्यक्त करत नाही. आतून ती अनेकदा संघर्ष करत असते, पण बाहेरून स्थिर दिसते. ही अंतर्गत लढाईचं तिचं खरं प्रशिक्षण असतं. यातूनच ती अधिक परिपक्व, अधिक समजूतदार आणि अधिक सजग बनते. त्यामुळे जेव्हा ती कुणाला सल्ला देते, तेव्हा तो अनुभवातून आलेला असतो. केवळ शब्दांचा खेळ नसतो. कन्या राशीचा स्वभाव हा परिणामभूक असतो. तिला मोठी स्वप्न जरूर असतात, पण ती त्यांना वास्तवात उतरवण्यासाठी छोटे, अचूक आणि सातत्यपूर्ण पाऊल उचलते. तिची प्रगती हळू असली तरी भक्कम असते. म्हणूनच तिचं यश कधीही क्षणिक नसतं. ते काळाबरोबर अधिक मजबूत होत जातं. ही रास स्वतःला सतत परिष्कृत करत राहते. बदलांना घाबरण्याऐवजी ती त्यांना स्वीकारते आणि स्वतःला त्यानुसार घडवते. त्यामुळे वेळ, परिस्थिती किंवा लोक बदलले तरी कन्या राशीचं संतुलन ढळत नाही. तिची खरी शक्ती ही बाह्य दिखाव्यात नसून अंतर्गत स्थैर्यात, विवेकात आणि शांत आत्मविश्वासात असते. कन्या राशीचा स्वभाव हा नेहमी वास्तवाशी जोडलेला असतो. ही कल्पनांच्या हवेत उडत नाही, तर जमिनीवर पाय रोवून उभी राहते. म्हणूनच तिचे निर्णय आकर्षक वाटले नाहीत, तरी अचूक असतात. ती प्रत्येक गोष्टीचा उपयोगिता दृष्टीने विचार करते.
हे केल्याने काय बदल होईल, काय सुधारेल आणि पुढचा मार्ग किती स्पष्ट होईल यावर तिचा भर असतो. ही व्यवहार ज्ञानाची धारच तिला इतरांपेक्षा वेगळं स्थान देते. कन्या राशीला वेगळं महत्त्व चांगलं कळतं. ती घाई करत नाही, पण आळशीही नसते. योग्य क्षणाची वाट पाहणं आणि त्या क्षणी अचूक कृती करणं ही तिची खासियत आहे. यामुळे अनेक वेळा लोकांना तिचं यश नशिबामुळे मिळालं असं वाटतं. पण प्रत्यक्षात ते वेळ, तयारी आणि संयम यांचं अचूक गणित असतं. ही रास शांतपणे नेतृत्व करते. मोठ्या आवाजात आदेश देण्याऐवजी ती स्वतः उदाहरण ठेवते. तिचं काम पाहून इतरांना प्रेरणा मिळते. कन्या राशीचा नेता कधीही वर्चस्व गाजवत नाही, तर तिच्या उपस्थितीत गोष्टी आपोआपच शिस्तीत येतात. ही नैसर्गिक नेतृत्वशैली कोणत्याही पदावर अवलंबून नसते. कन्या राशीची अजून एक सूक्ष्म ताकद म्हणजे तिचे अंतःकरण, अंतःप्रेरणा. ती जरी तर्कशुद्ध विचार करणारी असली, तरी अंतर्मनातून मिळणाऱ्या सूचनांकडे दुर्लक्ष करत नाही. ही अंतःप्रेरणा आणि बुद्धी यांचा समतोलच तिला योग्य दिशा दाखवतो. म्हणूनच ती अनेक वेळा आधीच परिस्थितीची चाहूल घेते आणि स्वतःला सुरक्षित ठेवते. कन्या राशीचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा सेवा आणि मूल्यांकावर आधारित असतो. ती स्वतःच्या फायद्यापेक्षा व्यापक हिताचाच विचार करते. म्हणूनच तिच्या हातून घडलेली कामं दीर्घकाळ परिणामकारक टिकतात. कन्या राशीची खरी ओळख ही तिच्या शांत कार्यक्षमतेत, न दिसणाऱ्या योगदानात आणि वेळेनुसार उलगडत जाणाऱ्या सामर्थ्यात दडलेली असते. कन्या राशीची शक्ती ही तिच्या स्वतःच्या असलेल्या नात्यातून जन्माला येते. ही रा- कन्या राशीची शक्ती ही तिच्या स्वतःशी असलेल्या नात्यातून जन्माला येते. ही रास स्वतःला ओळखण्यावर जास्त भर देते. स्वतःच्या मर्यादा, दोष, क्षमता याची तिला स्पष्ट जाणीव असते. त्यामुळे ती कोणाच्याही आड येत नाही आणि कोणावरही अवलंबून राहत नाही. स्वतःच्या बळावर उभं राहणं ही तिची अंतर्गत शपथच असते. कन्या राशीची विचारधारा ही नेहमी काय योग्य आहे याभोवती फिरत असते. काय सोयीचं आहे याभोवती नाही. म्हणूनच ती अनेक वेळा कठीण मार्ग निवडते. पण तो मार्ग तिला आत्मसन्मान देणारा असतो. तडजोड करायची वेळ आली तरी ती स्वतःच्या मूल्यांशी प्रतारणा करत नाही. ही मूल्यनिष्ठा तिच्या व्यक्तिमत्वाला एक वेगळीच उंची देते. ही रास स्वतःच्या भावना शब्दात मांडत नाही, पण कृतीतून त्या प्रकर्षाने दिसतात. प्रेम, काळजी, जबाबदारी हे सगळं ती शांतपणे निभावते. कोणाच्या आयुष्यात स्थैर्य आणायचं असेल, तर कन्या राशीची उपस्थिती पुरेशी ठरते. कारण नुसती साथ देत नाही, तर योग्य दिशा देखील दाखवते. कन्या राशीची स्मरणशक्ती आणि अनुभव साठवण्याची पद्धत वेगळी असते. ती प्रत्येक अनुभव मनात साठवते, पण त्याचं ओझं करत नाही. योग्य वेळी त्या अनुभवाचा उपयोग करून ती स्वतःला आणि इतरांना वाचवते. म्हणूनच ती चुकांमधून तुटत नाही, तर अधिक मजबूत बनते. कन्या राशीचं आयुष्य म्हणजे सतत स्वतःला घडवण्याची प्रक्रिया. ती कधीही मी पूर्ण आहे असं मानत नाही. शिकणं, सुधारत राहणं आणि आतून अधिक स्वच्छ होत जाणं हे तिचं खऱ्या अर्थाने यश असतं. म्हणूनच तिची शक्ती एका क्षणात नसून आयुष्यभर वाढत जाणारी असते. शांत, स्थिर आणि आढळ. कन्या राशीचा हा प्रवास स्वतःला सिद्ध करण्यासाठी नसून
स्वतःला समजून घेण्यासाठी असतो. ती सतत बाहेरच्या जगाशी स्पर्धा करत नाही, तर स्वतःच्या कालच्या आवृत्तीसोबत प्रामाणिक तुलना करत राहते. आज मी कालच्यापेक्षा अधिक सजग आहे का? अधिक समजूतदार आहे का? हा प्रश्न तिच्या अंतर्मनात कायम असतो. ही आत्मपरीक्षणाची सवय तिच्या व्यक्तिमत्वाला खोल आणि स्थिर बनवते. कन्या राशीला शब्दांची चमक आवडत नाही. तिला अर्थाची खोली महत्वाची वाटते. त्यामुळे ती जे ऐकते, वाचते आणि पाहते, त्यावर लगेच विश्वास ठेवत नाही. ती माहिती पचवते, तिची छाननी करते आणि मगच निष्कर्ष काढते. म्हणूनच तिच्या मतामध्ये उथळपणा नसतो. तिचं मौन अनेकदा इतरांच्या गोंधळलेल्या विचारांपेक्षा अधिक स्पष्ट असतं. ही रास आपली ऊर्जा चुकीच्या ठिकाणी खर्च करत नाही. नको असलेल्या वादांपासून, निष्फळ चर्चांपासून ती दूर राहते. तिचा वेळ, विचार आणि श्रम हे सगळं तिचं निवडलेल्या दिशेलाच वाहतं. त्यामुळेच तिच्या आयुष्यात गोंधळ कमी आणि स्पष्टता अधिक असते. ही स्पष्टता तिला मानसिकदृष्ट्या मजबूत ठेवते. कन्या राशीचा दृष्टिकोन हा तात्काळ समाधानावर नाही, तर दीर्घकाळ परिणामावर असतो. आज घेतलेला निर्णय उद्याच्या आयुष्यावर कसा परिणाम करेल याचा ती अधिक विचार करते. त्यामुळे तिच्या वाट्यात येणारी स्थिरता ही अपघाताने नाही, तर विचारपूर्वक उचललेल्या पावलांचा परिणाम असतो. कन्या राशीची खरी ताकद ही तिच्या अंतर्गत शांततेत आहे. बाहेर कितीही बदल झाले, कितीही अस्थिरता आली, तरी तिच्या आत एक ठाम केंद्र असतं. त्या केंद्रातूनच तिच्या कृती, निर्णय आणि नातेसंबंध आकार घेतात. म्हणूनच ती इतिहास घडवते, पण शांतपणे, कुठलाही गोंगाट न करता, कुठलीही घोषणा न करता. कन्या राशीचं खऱ्या अर्थाने सामर्थ्य तिच्या सूक्ष्म पण ठोस दृष्टिकोनात दिसून येतं. ती आयुष्याकडे केवळ समस्या म्हणून पाहत नाही, तर त्या समस्या कशा सुटू शकतात याचा अभ्यास करते. अडचण आली की का माझ्याच वाट्याला असा प्रश्न न विचारता यातून काय शिकता येईल हा प्रश्न तिच्या मनात उभा राहतो. ही शिकण्याची वृत्ती तिला इतरांपेक्षा वेगळ्या उंचीवर घेऊन जाते. कन्या राशीची अंतर्गत शिस्त ही तिचं अदृश्य कवच असतं. कुणी पाहो वा न पाहो, ती स्वतःच्या नियमानुसार जगते. वेळेचं भान, कामातील स्वच्छता, विचारातला नीटनेटकेपणा हे सगळं तिच्या स्वभावात खोलवर रुजलेलं असतं. म्हणूनच तिच्या हातून घडणाऱ्या गोष्टींमध्ये स्थैर्य आणि विश्वासार्हता आपोआप येते. ही रस लोकांना बदलायला भाग पाडत नाही, पण स्वतःच्या वर्तनातून बदलाची जाणीव करून देते. कन्या राशीचं अस्तित्व अनेकदा आरसा बनतं. समोरच्याला स्वतःकडे पाहायला भाग पाडतं. ती उपदेश देत नाही, पण तिच्या शांत उपस्थितीतून अनेकांना स्वतःच्या चुका उगमगतात. ही न बोलता परिणाम घडवण्याची शक्ती फारच थोड्या राशींमध्ये आढळते. कन्या राशीचा स्वभाव हा जबाबदारीला घाबरणारा नसतो. उलट जबाबदारी आली की ती अधिक सजग होते. इतर जि इतर जिथे भार वाटतो तिथे कन्या त्याला कर्तव्य समजून स्वीकारते. त्यामुळे कुटुंब, काम, नातेसंबंध किंवा समाज सगळीकडे तिच्यावर विश्वास ठेवला जातो. हा विश्वास एका दिवसात मिळत नाही. तो तिच्या सातत्यपूर्ण वागणुकीनुसार बदलत जातो. कन्या राशीचं आयुष्य म्हणजे बाहेरच्या गोंधळातून आतली स्पष्टता निर्माण करण्याचा प्रवास.
ती शांत राहते कारण तिला स्वतःवर खात्री असते. ती थांबते कारण तिला योग्य वेळेची जाणीव असते आणि जेव्हा पुढे जाते, तेव्हा मागे परिणामांची रेषा उमटलेली असते. म्हणूनच कन्या राशी इतिहास घडवते, हळू-हळू, खोलवर आणि कायमस्वरूपी. जर तुम्ही स्वतःला शांत आणि शक्तिशाली समजत असाल, जर तुम्ही बोलण्यापेक्षा कृतीवर विश्वास ठेवत असाल आणि जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात बदल घडवून व ठामपणे घडवून आणायचे असतील, तर हा प्रवास तुमचाच आहे. या विचारांशी तुमचे मन जुळत असेल, तर थांबू नका. स्वतःच्या अंतर्गत शक्तीला ओळखा, तिच्यावर विश्वास ठेवा आणि तिला योग्य दिशेने वापरा. अशाच खोल, अर्थपूर्ण आणि न बोलता परिणाम घडवणाऱ्या राशी गुणाबद्दल अधिक जाणून घ्यायचे असेल, तर या प्रवासात आमच्यासोबत राहा. स्वतःच्या आयुष्याकडे नव्या दृष्टीने पाहायला सुरुवात करा आणि खरी शक्ती ओळखली, की आपोआपच सुरू होतो.